भैया वरती आलेला आहे. हाय गाईज, आज ट्रेकिंगचं नियोजन झालंय पोरांचं. आज करा. चला आता कुठं चाललोय दाखवतो तुम्हाला. निसर्गरम्य वातावरणात आता अत्यंत आनंद झालाय. म्हणजे हे वातावरण बघून तुम्हाला एवढं सांगू शकतो की तुम्ही बी ना बॅगा घ्या, गाडीत बसा आणि असं फिरायला या, असं फिरायला या. बघा लय नाथखोळा तुम्हाला म्हणजे ना सांगू बी शकत नाही. म्हणजे आनंद मित्रवान्म्यामध्ये गारव्यासारखा लय नाथखोळा मजा आहे आयुष्याचं. म्हणजे आनंद घ्या. दरी दाखव ना बाई. तुम्हाला दरी दाखवतो पुढं. आजच आता आबा म्हणले तसे नेक्स्ट ट्रिप पण आजच प्लॅन झालेली आहे दिवाळीत. आता समोरचं प्लस व्हॅली म्हणून आहे, समोर तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता प्लस व्हॅली. झूम करून दाखवतो. या दरीतून जाणार आहे. दिवाळीत जायचं ठरलंय आजच सगळे बोलल्यात. हा जो आनंद आहे ना आयुष्यात हे घरी बसून नाही भेटू शकत. आबा खरंय का खोटे? घरी बसून आनंद नाही, फिरलं पाहिजे आणि आयुष्याची मजा घेतली पाहिजे ना. ट्रेकिंग 7-8-10 जोडदार, 2 फॉर्च्युनर काय पाहिजे ना अजून काय पाहिजे ना आयुष्यात? आता मस्त 10-12 किलोमीटर चालायचं, ट्रेक करायचा, काय पाहिजे ना अजून? बस काय आयुष्यात पाहिजे. ह्योच आनंद आहे, ह्यो खरा सुख आहे. मित्र घ्या आणि बाहेर फिरायला पाडा बस. नाही तर काय काय असतात घर बशी, काय काय आहेत आमच्या 2-4 जाऊ द्या, नको नाव घ्यायला. चला बेटा लांबवर बी कपल दिसाना, पण आम्हाला 2 कपल दिसलेले मार्केट मध्ये नाही का. दोघं राडा करतात नाही का इथं राडा. त्यांना बघितलेलं आहे. तुम्हाला त्यांचा राडा दाखवतो काय राडा चालू आहे. थांबा 2 मिनिटं. हे बघा 2 माकडे, 2 नाही 3 आहे. म्हणजे त्यांचा सुखा समृद्धीचा संसार चालू आहे मार्केट मध्ये नाही का. असा संसार त्यांनी केला पाहिजे. अशी माकडं बिकडं दिसतातच. हे बघा हे आप्पा इथं माकडं दाखवतंय मला. ह्यो काय डोकं घाजितोय पुढे हे डोकं घाजितंय. डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. आता जस्ट पोचलेलो इथं. आता चाललेलो आहे आम्ही आता इथून. आता डायरेक्ट गडावरती. पोरांचा म्हणजे उत्साह बघून म्हणजे चांगली हिरवळ दिसते वर डोंगराव. हिरवळ दिसते. हिरवळ दाखव थांबा. सुधागड. बापू काय आता आम्ही गड चढू. बापू गडाचा अनुभव सांगा. कुठला गड आहे? हा गड आहे सुधागड. आता आणि आमच्या सोबत आहे भैया. भैया गायकवाड आमच्या सोबत पहिल्यांदा ट्रॅक साठी आलेला आहे. भैयाचा लुक पाहता आणि गडाच्या शेजारचं वातावरण पाहता हा गड अतिशय रोमांचक होणार आहे. जसंही तामिनी घाट लागलाय तशी नैसर्गिक हिरवळ आम्ही पाहतच आलेलो आहे. मी सौंदर्याच्या बाबतीत बोलते, निसर्गाच्या. आता भेटू पुढं पुढं अजून हिरवळ असेल. तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य आम्ही दाखवू ते बघा. चला आनंद घ्या. भेटू पुढं. खूप दमलोय, सगळीच दमल्यात. मी दमलोय, मागची नाही. सगळी दाखवतो. तू एकटाच दमलाय. थोडा रेस्ट करतो. रेस्ट आभार नाही दमू शकत. हलत्यात
बाहेर बरं डबल बाहेर हलवायला बापू घाबरलं खाली बापू घाबरले नाही पण नाही आलं, मधून हलते. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. जाऊ दे आम्ही उतरून तो उतरून. ब्लॉक काय करतो याची फाटली ते संस्कार भाई याची तोंड बघ तोंड. पळू नका व्हिडिओ साठी कशी पळत आले व्हिडिओ साठी आपापल्या पळत आलेली आहेत. पण एकाची फाटली त्याला काय व्हिडिओचं घेणं देणं नाहीये. त्याला त्याचा जीव महत्वाचा आहे, त्याची प्लेअर फाटलेली. फायलनी फायनली पहिला टप्पा पार केलेला आहे आम्ही इथे. 10 जण पोचलोय, 5 जण 1.5 तासात. आणि सांगितलं होतं 2-2.5 तास लागतात, 3 तास लागतात आणि फक्त 1.5 तासात किल्ला सर केलाय. किती किलोमीटर झाले? तिथं पोरं म्हणते आम्ही 4.5 चालू केलं या 4.5 किलोमीटर फक्त. काहीच नाही, 1.5 तासात आले, 1.5 तासात. आणि एक मोठा बिल्डर होता ठोकळा, 2.5 तास लागते मला. 2.5 तास 2.5 तास त्याच्या बापाने केलं होतं. चालू केलं मला आता आम्ही येतो. नको रे आबा, नको काय म्हणतो. आकलीचा नाही पत्त्या डोंगरावाला जाते तारा झाली यांची. आप्पा म्हणला आकलीचा नाही पत्ते आणि डोंगरावर आला जाते. सिद्धेची खरे ही आमची लोक बघा, बाकीच्या लोकांमध्ये इथं त्यांनी त्यांची सगळी सोय केलेली आहे. मॅकनी दिली मला. नको म्हणलं का. आणि हो प्लेट कोण दिली त्याला? प्लेट कोण दिली? प्लेट कोणी देऊ पण गपचूप नेऊ जागा तिकडून आले. आमच्या आबानी झाडाची काठी चमचा केलाय आणि मॅगी खातोय. डायरेक्ट पोट भरलं डायरेक्ट. हे बघा जिमचा डाईट गेली 4 महिने जिमचा डाईट करतोय आपण का. गपचूप आणि एवढी तलाब झाली, दुपारी वडापाव खाल्लाय, आता मॅगी, म्हणजे डाईट च्यायची बघी. कुलागडाच्या पायथ्याशी पाली देवस्थान आपल्या अष्टविनायकापैकी एक, त्याचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी आमच्या आजच्या ट्रेकचा एंड केलेला आहे. आणि आता इथून आम्ही आमच्या परतीच्या मार्गावर